नमस्कार मॅडम, आपला परिचय? मी सौ नीता येरमाळकर, श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित सहिने प्रशालेत मुख्याध्यापिका आहे। ओके, तर आपल्याकडे जो हा फूल पाहतोय आपण, ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या मला, म्हणजे काय आहे नेमकं? खरं तर आमच्याकडे एक पर्यावरणीय क्लब आहे, त्याच्या अंतर्गत वेगवेगळे जे उपक्रम चालतात त्यात हा उपक्रम संस्थेच्या सदस्य आमच्या सौ रेवती कुलकर्णी मॅडम यांनी हाती घेतला। अध्यक्षांनी म्हणजेच ॲडव्होकेट रघुनाथ दामले सर यांनी त्याला पाठबळ दिलं आणि ॲक्च्युली आम्ही हे कुंड्यामध्ये करणार होतो, सिमेंटच्या कुंड्यात, पण हा आमचा एक टँक म्हणायला हरकत नाही, सिमेंटचा टँक होता जो पाणी पिण्याचा होता। त्याच्यामध्ये आम्ही हे केलं की कमळ आणि लिली याची आम्ही रोपं लावली। त्याची जी शास्त्रोक्त पद्धत आहे ती वापरण्यात आली आणि त्यामध्ये प्रशालेच्या विज्ञान प्रमुख प्रेयकरबाई यांचाही सहभाग खूप मोठा होता। त्यातनं लिलीची फुलं तर आमच्याकडे पूर्ण शाळेमध्ये आली आहेत, पण एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे एक महिन्यापूर्वी लावलेल्या या कमळाच्या वनस्पतीला फूल आलं आणि ते फूल सोलापुरात पहिल्यांदाच आमच्या शाळेत आलं। त्याचं वैशिष्ट्य असं आहे की सहस्रदल म्हणजेच 1008 पाकळ्या असणारं हे कमळाचं फूल आहे। अशी तीन कळ्या होत्या, पैकी एक फूल येऊन गेलं, एक फूल आत्ता उमललेलं आहे आणि अजून एक फूल येईल। हे जे फूल आलेलं आहे ते समृद्धीचं आणि भरभराटीचं लक्षण आहे असं मानलं जातं। हॅलो मॅम, आपला परिचय? नमस्कार, मी सौ संगीता संतोष रायकर, या प्रशालेमध्ये मी विज्ञान शिक्षिका आहे आणि हरित सेनेची प्रमुख आहे। हरित सेनेच्या अंतर्गत आम्ही इयत्ता 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम या गार्डनमध्ये घेत असतो, जसे की जीवामृत तयार करणे, कुंड्या कशा लावणे हे सांगणे। तर त्या अंतर्गत आम्ही छोटासा उपक्रम इथे केलेला आहे की एक टाकाऊ हौद आमच्याकडे होतं आणि त्यापासून एक कमळाचे कंद कसे लावता येतील मुलांना ते प्रशिक्षणासह आम्ही शिकवलं होतं। रोज पेटल, पिंक क्लाउड आणि 1000 पेटल याचे 3 कमळाचे कंद आणि काही वॉटर लिलीचे कंद या ठिकाणी लावले गेले। तर मी पहिल्यांदा सांगते की त्याचं रोपण कसं केलं। तर या टँकच्या खाली जवळपास 7 ते 8 इंचापर्यंत आम्ही शेणखताचं थर दिलं। शेणखताच्या थरनंतर आम्ही 7 ते 8 इंच माती टाकली, काळी माती, गार्डन सॉईल ज्याला आपण म्हणतो ते टाकलं आणि त्याच्यावरती पाणी सोडलं। हे सगळं सेटल होण्यासाठी, म्हणजे ते काही थर जे आणि हे करताना एक काळजी घेतली की आम्ही त्याच्यामध्ये प्लास्टिकचे तुकडे किंवा दगड मोठे असे काही यायला नाही पाहिजे याची काळजी घेतली आणि हा थर दिल्यानंतर वर पाणी सोडलं। सगळी माती आणि खत चांगलं खाली सेटल झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आम्ही हे कंद जे आहेत ते हाताने थोडासा खड्डा करून त्याच्यामध्ये लावलं। जवळपास 1 महिन्यानंतर त्याचे छानपैकी पान याप्रमाणे वर येऊ लागले। आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते की कमळ आणि वॉटर लिलीमध्ये काय फरक आहे। तर हे जे दिसतं तुम्हाला पान, इथे कुठेही मध्ये चीर नाही पहा। हो, तर हे आहे कमळ, हे कमळाचं पान आहे। तर तुम्ही दुसरं पान तुम्ही इथं बघू शकता, तर या पानाला मध्ये चीर आहे। ही आहे वॉटर लिली। हा मुख्य फरक आहे कमळ आणि वॉटर लिलीमध्ये। तर कमळ आता आमच्या शाळेमध्ये सोलापुरातलं पहिलं 1000 पेटल जे आहे आमच्या शाळेमध्ये आलेलं आहे। त्यासाठी आमची शाळा, आमच्या शाळेतले संस्थेवरचे अध्यक्ष दामले साहेब, जे सचिव आहेत त्या चिलसवार मॅडम, तर असे सगळ्यांनी खूप आनंद व्यक्त केलेला आहे। हा 1000 पेटल ज्याला आपण म्हणतो, याला एकूण पाकळ्या असतात 1008। हा विष्णूच्या बेंबीतून याचा उगम झालेला अशी एक दंतकथा। याच्यावरती श्री लक्ष्मीचं हे आसन आहे, त्यामुळे याला पौराणिक महत्त्व या फुलाला आहे। याचं शास्त्रीय नाव आहे नेनुंबा नेसिफेरा, असं शास्त्रीय नाव आहे। तर हे या कंदापासून याचे बरेचसे उपयोग देखील आहेत। या पाकळ्यांपासून खूप छान असं गुलकंद तयार करता येतं आणि याच्यामध्ये फुल ऑफ व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी असं भरपूर मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि डी असतं आणि याचे कंदही खूप उपयुक्त आहेत। याच्या स्टेमपासून जे फायबर्स निघतात त्याच्यापासून आपल्याला छानसं असं कापड तयार करता येतं, त्यामुळे हा अत्यंत उपयोगी असा फूल आहे।